जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रहो, राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्या दिवसापासून संजय राऊत जे बोलले ते सत्यात उतरलं. महाविकास आघाडी भक्कम आहे. महाविकास आघाडीनं एकमुखानं शरद पवारांना राज्यसभेवर पाठवलं, यात कुठलाही संकोच नाही. एकनाथ शिंदे गटाकडून 2 उमेदवारी अर्ज भरणार होते, पण ऐनवेळी त्यांनीसुद्धा एकच अर्ज भरला आणि राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध पार पडली. शरद पवारांची राज्यसभेवर निवड झाली, पण यामध्ये पण आहे. आत्ता मात्र चांडाळ चौकडीचा गेम होणार. शरद पवार स्वस्थ बसणारातले नाहीत. शरद पवार जे बोलतात ते करतही नाहीत आणि जे बोलत नाहीत ते केल्याशिवाय राहतही नाहीत. त्यालाच शरद पवार म्हणतात. तसं पाहिलं तर जयंत पाटलांनी एक इशारा दिला आहे की आता विलिनीकरण होणार नाही. म्हणजेच ज्यांना विलिनीकरण हवं आहे त्यांनी शरद पवार गटात स्वतःहून यायचं नसता विलिनीकरणाचा विषय संपलेला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे स्वयंघोषित राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि स्वयंघोषित प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जे त्या दिवशी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड सुनेत्राताई पवार यांची झाली असताना त्या घाईघाईत कुणालाही न विचारता आपण आपलीच स्वतःची निवड करून घेऊन सर्व आमदारांना आणि महाराष्ट्र राज्याच्या जनतेला अंधारात ठेवले. यांच्या मनात काय काळबेरं चाललंय याची इत्थंभूत माहिती शरद पवारांना आहे. अजित पवार गटातील 30 ते 35 आमदारांचा गट यांच्यावर नाराज आहे. धनंजय मुंडेंनी एक विधान केलं रोहित पवारांवर की आमदार रोहित पवार स्टंटबाजी करतायत, राजकारण करतायत. याच विधानाचा मुद्दा धरून दबक्या आवाजात का होणार ज्यांनी मीडियासमोर आले नसले असे 30 ते 32 आमदार, पण मीडियासमोर येणारे ठोंबरे मॅडम आणि अमोल मिटकरी आमदार MLC यांनी मात्र तुमच्याच्यानं काही होत नाही, तुम्हाला बोलायचं नाही, तुम्हाला हा घात वाटत नाही, अपघात वाटतो तर बोलू नका, करू नका, पण रोहित पवार जे मुद्दे मांडतायत, ज्या गोष्टी करतायत त्याला कमीत कमी विरोध आणि स्टंटबाजी तरी म्हणू नका, या शब्दात घरचा आहेर मुंडेंना दिला आहे. खरी चांडाळ चौकडी राष्ट्रवादीमध्ये 4च ज्यांना विलिनीकरण नको आहे, जे अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल बोलत नाही आहेत, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ. हे चौकडी BJP धार्जिनी चौकडी आहे असं आता सिद्ध व्हायला लागले. त्याचवेळी आता शरद पवार दिल्लीत जात आहेत आणि इकडे आमदार रोहित पवार एकावर एक पत्रकार परिषदा मुद्देसूदपणाने मांडत आहेत. या चांडाळ चौकडा जरी वाटत असेल की आपण हा पक्ष हायजॅक करू, पण त्यांचं ते स्वप्न आहे. त्यांनी स्वप्नातही समजू नये. सुनेत्रा पवार गाफील आहेत. सुनेत्रा पवार यांना प्रत्येक स्क्रिप्ट ही शरद पवारांचीच असते. आठवून पहा, इतके दिवस शांत असलेले जय पवार त्यांनी विमानामध्ये रोहित सिंग झोपल्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि आपल्या वडिलाबद्दल एक ट्विटसुद्धा केलं आहे. सुनेत्रा पवार चाचपणी करतायत. ज्याप्रमाणे शरद पवारांनी अपघात झाल्यानंतर म्हणजे घटना घडल्यानंतर 2-3 तासात जी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की हा घातपात नाही, अपघात आहे, कारण शरद पवार नेहमी जे बोलतात ते करत नाहीत आणि जे करतात ते बोलत नाहीत, ते यांना गाफील ठेवण्यासाठीच
जर त्या दिवशी शरद पवारांनी घातपात आहे म्हणून सांगितलं असतं तर दंगल उसळली असती राज्यभर आणि यांना यांचे पुरावे नष्ट करायला सोपं गेलं असतं. पण जर शरद पवारचा अपघात आहे म्हणतात तेव्हा हे गाफील ठेवण्यामध्ये शरद पवार वाकबगार ठरले. म्हणूनच आज एक एक पुरावा रोहित पवारांच्या हातात सापडतोय आणि याच पुराव्याच्या आधारे या चांडाळ चौकडीचा गेम होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष. अजित पवार गटामध्ये जे 2 फळ्या निर्माण झाल्या यामधले 30-35 आमदारांचा पाठिंबा किंवा त्यांचा विचार स्वग्रही परतण्याचा विचार आहे. काही मंत्रिपदाला चिटकून असलेले BJP दार्जिने राहतीलही, पण बाकी मात्र आमदार कुठल्याही वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये स्वग्रही परत जातील यात तीळ मात्र शंका नाही. धनंजय मुंडेचे कारनामे, छगन भुजबळाचे कारनामे सर्व श्रुत आहेत. त्याचप्रमाणे सुनील तटकरेंची पत्रकार परिषदेतली भाषा, एका कुटुंबातला ज्याचा काका गेलाय त्याच्यावर बोलणारे तटकरे त्यांना शोभतं काय? रोहित पवारांनी जी सुनीताताईच्या अंगाला स्पर्श केल्याचा व्हिडिओ दाखवला हे त्या चौरंगी प्रफुल्ल पटेलाला बरं वाटतं का? ही आपली संस्कृती आहे का? पण काही गोष्टी काळाच्या ओघात समोर येणारच आहेत. त्यावेळी मात्र यांचा गेम होणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, जसं राज ठाकरेंनी सांगितलं होतं तसंच झालं. राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल नाही तर पाटील असला पाहिजे, कारण राष्ट्रवादी ही रांगड्या माणसांची आहे. शेवटी महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा माणूस हेच विचार करेल, या गुजरात्यांच्या दावणीला जाण्यापेक्षा आपला पक्ष खंबीरपणे कसा उभा राहील. आणि शरद पवारांना हेच करायचं होतं. म्हणूनच तिसऱ्या दिवशी सुनीताताईला उपमुख्यमंत्र्याची शपथ घ्यायला लावली. ही सुद्धा कल्पना जरी नाही म्हणत असले तरी शरद पवारांना होती. आणि त्यातच आमदारांच्या गटानं 30-35 आमदारांनी सह्या करून सुनीताताईच कशा राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी उचल खाल्ली. तेव्हा प्रफुल्ल पटेल तटकरे यांची नांगी दबली आणि ही पक्षावरची कमांड मिळवण्यासाठीच, सगळे आमदार एक गट्टा ठेवण्यासाठीच शरद पवारांनी केलेला तो डाव होता. तेव्हा आता उरलेला गेम हा या चांडाळ चौकडीचा आहे हे यांनी विसरू नये.